नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? जय भवानी, जय जिजाऊ आणि जय शिवराय. तर मित्रांनो, गणपती बाप्पा म्हणजे गणेश उत्सव जवळ आलेले आहेत आणि तुम्हाला जागोजागी पुणेरी ढोल ताशाचे सूर आपल्या कानावर ऐकायला पडतील. तर बहुतेक नवीन पोरं ताशा शिकायचा प्रयत्न करत असतील, त्यांच्यासाठी आपली आजची व्हिडिओ असणार आहे की नवीन लोकांनी ताशा कसा वाजवावा. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये ताशाच्या काही टिप्स सांगणार आहे की ताशावर स्टिक्स कशा माराव्या, स्टिक्स कशा पकडाव्या. या स्टिक्स मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी याच्या आधी पण सांगितलं होतं, पण तेव्हा आपण ताशा बसून वाजवला होता आणि आता आपण प्रॉपर उभा राहून वाजवणार आहे. पण तत्पूर्वी जर कोणाला ऑनलाईन ताशाचा, ढोलकचा किंवा ढोलकीचा क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही मला माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता, माझ्या व्हॉट्सअप नंबरवर. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. आता मित्रांनो, ताशा वाजवताना जी नवीन मुलं चूक करतात ती स्टिक्स चुकीच्या पकडणं, ही एक महत्वाची चूक करतात. आता स्टिक्स कशा होल्ड करायच्या हे बघा. अशा प्रकारे स्टिक्स होल्ड करायच्या, हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. आपण एक रिव्हिजन करतोय. अशा प्रकारे स्टिक होल्ड करायच्या, हे बघा. ओके, अशा प्रकारे स्टिक होल्ड करायच्या. आणि दुसरी चूक करतात की स्टिक्स ठेवायची पद्धत म्हणजे काट्या ठेवायची, म्हणजे ज्या आपण स्टिक्स ठेवतो ताशावर, आता कशाही ठेवतात. मी बघितलेलं आहे, हे असे काहीतरी वाजवतात, असं काहीतरी वाजवतात. तर ह्या सगळ्या चुकीच्या पद्धती आहेत. स्टिक्स ताशावर कशा ठेवायच्या प्रॉपर, हे बघा. हे अशा स्टिक ठेवायच्या एकदम, जे तुमची बॉडीची स्ट्रेट लाईन आहे, बॉडीची सरळ लाईन, तोंडापासून जी सरळ लाईन आहे या उभ्या रेषेमध्ये, त्या सरळ लाईन मध्ये तुमच्या स्टिक्स आल्या पाहिजेत. आणि हँड पोझिशन तुमची अशीच पाहिजे. ओके, आणि बरोबर मिडल, हा जो मिडल आहे, ओके, तर हा जो मिडल आहे, या मिडललाच तुमच्या स्टिक पडल्या पाहिजे, जेणेकरून तो साऊंड प्रॉपर येईल. जेवढा मिडलला साऊंड येईल तेवढा तुमच्या स्टिक्स, तेवढा तुमचा ताशा क्लिअर वाजणार. ओके, आणि तिसरी महत्वाची टिप म्हणजे स्टिक्स प्रॅक्टिस, रियाज कशी करावी. आता रियाज करताना मी तुम्हाला एक छोटासा रियाज करायचा एक टेक्निक देतो. पहिला राईट हाताने एक वाजवायचा. आता ह्याची काही लँग्वेज नाहीये मित्रांनो, तर आपण ह्याला लँग्वेज देऊया. ओके, राईट हाताला त बोलूया, लेफ्ट हाताला क बोलूया. ओके, त क त क त क त. तर काय करायचंय, राईट हँड आपला आहे त्याला त बोलायचंय, त एकदा वाजवायचा, आणि लेफ्ट हाताला क एकदा वाजवायचा. त क त क त क. आणि एकदम रियाज करताना एकदम स्लो मध्ये, जेवढ्या स्लो मध्ये तुम्ही रियाज कराल तेवढे तुमचे बोल क्लिअर आणि साफसुथरे वाजतील. तर काय करायचं, त, राईट हाताला त, लक्षात ठेवा, त, आणि लेफ्ट हाताला क, त आणि क. राईट हाताला, बरोबर, राईट हाताला त, लेफ्ट हाताला क, त आणि क, त क, त क. आणि एकदम स्लो वाजवायचं आहे. जेवढे तुम्ही स्लो वाजवणार तेवढे तुमचे बोल क्लिअर वाजणार आहेत. तर एकदम स्लो वाजवायचा प्रयत्न करा सुरुवातीला. त क त क त क त क त क त क त क त क त क त क. अजून एक गोष्ट, ताशा बांधायची पद्धत. आता काही जणांचं मी खूप बघितलं की ताशा एकदम खाली आलेला असतो किंवा कुठेही ताशा लटकत असतो, तर ती खूप चुकीची पद्धत आहे. तुमचा ताशा बरोबर ह्या लेवलला झाला पाहिजे. हा बघा, हा ताशा कुठल्या लेवलला आहे, मी थोडा अजून मागे उभा राहतो. हा बघा, तुमचा ताशा बरोबर ह्या लेवलला झाला पाहिजे, बॉडीच्या बरोबर, म्हणजे तुम्हाला जेणेकरून ही जी ग्रिप आहे, ओके, ही जी ग्रिप आहे ती ग्रिप प्रॉपर भेटेल. त्यामुळे ताशा बरोबर बॉडीच्या ह्या लेवलला आला पाहिजे. आणि थोडासा जेव्हा ह्या लेवलला येईल तेव्हा थोडासा असा क्रॉस आला पाहिजे, असा
म्हणजे ज्या साईडला वरच्या साईडला बघा असा माझा ताशा थोडासा क्रॉस आहे, जेणेकरून आपल्याला ग्रिप प्रॉपर भेटते. तर आपण काय करत होतो, त आणि क एकदम स्लो वाजवायचं आहे. स्टार्टिंगचे 20 मिनिटं तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे, जेव्हा तुम्ही ताशाची प्रॅक्टिस करता तेव्हा. ओके. त क त क त क त क त क त क त क त क त क त क त क. ओके. राईट हँडला आपण त हे अक्षर दिलेलं आहे आणि लेफ्ट हँडला आपण क हे अक्षर दिलेलं आहे. परत एकदा बघा, राईट हँडला त हे अक्षर दिलेलं आहे, लेफ्ट हँडला क हे अक्षर दिलेलं आहे. त क त क त क त क त क त क त क त क त क त क क. जेवढ्या स्लो, जेवढ्या कमी रिदम मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल तेवढ्या कमी रिदम मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची, तेवढ्या कमी टेम्पो मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची. आता हा टेम्पो बघा, त क त क त क त क त क त क त क त क त क त क. ओके. तर आपल्या 3 ते 4 टिप्स मी तुम्हाला आज दिलेले आहेत. पहिली टिप म्हणजे ताशा कसा बांधायचा, सॉरी स्टिक्स कशा पकडायच्या. दुसरी टिप म्हणजे ताशा कसा बांधायचा. तिसरी टिप म्हणजे स्टिक्स कुठे मारायच्या. स्टिक्स ही मधोमधच आपल्या ताशाच्या काट्याच्या स्टिक्स या मधोमधच पडल्या पाहिजे. आणि चौथी टिप म्हणजे आपली आजचा एक मी तुम्हाला लेसन दिलेला आहे, तर हा लेसन तुम्ही घरी जवळजवळ 15 ते 20 मिनिटं डेली करू शकता. मी उद्या अजून एक लेसन घेऊन येणार आहे. हळूहळू आपण एक एक लेसन वाढवत जाणार आहोत. तर डेली तुम्ही 15 ते 20 मिनिटं हे लेसन करायचे आहेत, जेणेकरून तुमचे हात अजून क्लिअर होणार. मी अजून तुम्हाला स्टिक्स वर्क्स देणार आहे, जेणेकरून तुमचे हात फ्री होणार. अजून एक जाता जाता मी तुम्हाला एक छोटीशी एक ट्रिक सांगतो. टिप्स किंवा ट्रिक किंवा सिक्रेट ट्रिक असं तुम्ही म्हणू शकता. ताशाचा हात फ्री करण्यासाठी एक मी तुम्हाला एक्सरसाइज देतो. काय करायचं आहे, राईट हँडनी हे जे आपलं मनगट आहे ते असं घट्ट पकडायचं. ओके. आणि असं गोल 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 फिरवायचं. ओके. हे 5 मिनिटं करायचं. जेव्हा आपण रियाज करतोय तेव्हा एकदम लूज सोडायचं आणि असं गोल 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 फिरवायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. जेवढा वेळ तुम्ही काउंट करू शकता तेवढा वेळ काउंट करायचं. एकदम स्लो, एकदम कमी कमी टेम्पो आणि कमी लय मध्ये. आता ह्याची पण लय आहे. ओके. 5 मिनिटं हा हँड झाला, 5 मिनिटं लेफ्ट हँड. ओके. त्याच्यानंतर अजून 5 मिनिटं दोन्ही हात. ओके. परत एकदा बघा, एक राईट हँड 5 मिनिटं, लेफ्ट हँड 5 मिनिटं आणि 5 मिनिटं दोन्ही हँड, बोथ हँड. आणि नंतर उलट, एकदा सरळ एकदा उलट, एकदा सरळ एकदा उलट फिरवायचं. ओके. तर ह्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स कोणी सांगत नाही मित्रांनो. शिकवणारे तर ताशा शिकवणारे, ढोलक ढोलकी शिकवणारे तर भरपूर आहेत. जर तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचं एकदम फ्री आहे. बेल नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. खाली कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जर कोणाला ऑनलाईन